कॉलेज कधी सुटणार आहे रे? चल कटिंग दे. बरोबर देतो. कबीरवाणी प्रस्तुत दो में भगवंत प्रेम लौकिकता, प्रेम त्याग, शूर का धर्म, निंदा आदि विषयों पर कबीर की मार्मिक उक्तियां समर्पित है। भगवंत प्रेम ही नहीं, मौलिक प्रेम की सफलता के लिए भी कबीर निष्ठा और त्याग को मानते हैं। कबीर ने कहा है कि जीवन में महान कार्य करने के लिए खूब बड़ा त्याग करना। आज का पाठ यही खत्म होता है। अगं राहायला घरी राहिला शीतल, तुझ्या इलेक्शनला उभी राहिली आहे ना? हो ना. किती नंबर वॉर्डातून ग? 28. अरे माझ्या मम्मीचा वॉर्डच काय पूर्ण पॅनल आहे. अरे आम्हाला माहितीच नव्हतं. बरं, माझ्या घरची सगळी मतं तुझ्या आईलाच आहेत आणि याच्या घरची पण. ओके. आपल्या सगळ्यांच्या घरची मतं तुलाच आहेत.
कशाला? मी शिकायला चालले, नांदायला नाही. तुला आईचं काळीच नाही कळायचं ग. ज्या शहरात ती चाललीस, तिथली माणसं फार दुष्ट आहेत ग, फार वाईट आहेत. म्हणून मला तुझी काळजी वाटते. अगं आई, ती भवानी नुसती नावापुरती भवानी नाहीये, ती खरोखरचीच भवानी आहे. तू बघच नुसती तुझी पोरगी काय करते आता. आज आपण शिकणार आहोत फ्रेंच राज्यक्रांती. येस, कम इन. अमेरिकन राज्यक्रांती आणि फ्रेंच राज्यक्रांती या 2 राज्यक्रांत्या होऊन गेल्या. यामध्ये फ्रेंच राज्यक्रांती ही जगात महत्वाची राज्यक्रांती मानली जाते, कारण या राज्यक्रांतीने जगाला खूप मोठी विचारतोस काय? चल, आपलंच कॉलेज आहे. तर आपण फ्रेंच राज्यक्रांतीमधील स्वातंत्र्यता, समता, बंधुता हे मुद्दे शिकत आहोत. त्या काळी राजशाही, सरंजामशाही, जमीनदारी पद्धती होती. यांच्या विरोधात ही क्रांती होती. रॉबिस्टियर, डाल्टन हे महत्वाचे क्रांतिकारक मानले जात होते. रॉबिस्टियरने अनेक राजशाहीतील जमीनदारांना गिलेटिन वरती चढवले होते. ही क्रांती रक्तरंजित क्रांती म्हणून ओळखली जाते. ही क्रांती म्हणजे लोकशाहीची सुरुवात म्हणायला काहीच हरकत नाही. यातून पुढे भांडवलशाहीचा उदय झाला व नेपोलियन बोनापार्ट उदयाला आला. हे पहा, वर्गात बसायचे नसेल तर बसू नका, पण इथे बसून इतरांना त्रास तरी देऊ नका. का बसू नका? आम्ही फी देतो ना. फी मागे बसून सिगारेट ओढण्यासाठी देत नाही. अच्छा, उद्यापासून पुढच्या बाकावर बसून ओढतो. मिस्टर अजय सरकार भोसले, सूर्याजी सरकार भोसले यांचे एकुलते एक चिरंजीव. म्हणून काय झालं? फेका ती सिगारेट. आणि नाही फेकलं तर मी प्रिन्सिपल साहेबांकडे तुमच्याविषयी कंप्लेंट करेन. नॉनसेन्स, काय देवे लावणार आहेत काय माहिती. चला रे, चल चल्या ओठ. एक्सक्यूज मी. हां, नवीन ऍडमिशन. हो. बाय द वे, मी मधुरा. नाईस टू मीट. हाय, मी भवानी. वाव, व्हॉट अ ग्रेट नेम. म्हणजे दुर्गा, भवानी, चंडिका. वाव, क्या बात है. क्या सही कहा ना. लहानपणी मी खूप आगाऊ होते. नाही म्हणजे कशाला कोरड पडली होती म्हणून म्हटलं पाणी येऊन प्यावं. आणि एवढी जड कळशी तुम्ही कशी घेऊन जाणार? मदतीला आलो. तुमचं चालू द्या, चालू द्या. मी काठी लपले तुमचे. भवानी, काय चाललंय तुझं इथे? ही बघा तुमची कोण. मला नाही जेवायचं. हे बघ, तुझे रस्ते फुगवे काढायला ना मला अजिबात वेळ नाहीये. मला सकाळी लवकर उठायला लागतं आणि तुझी शाळेची तयारीही करावी लागते.
अगं बायकांबरोबर शेतात कामालाही जावं लागतं. जे बघू. मला नाही जेवायचं. नाही जेवायचं ना तुला? ठीक आहे, मग मलाही नाही जेवायचं. सकाळपासून माझा उपवास आहे आणि आताही उपवास करते. आता मी जेवले ना, तू पण जेव. नाही आई, मला नाही जेवायचं. पहिले तू आधी सांग की तू मला शेतात का मारलंस. अगं बाई, म्हणजे एका माणसाचा आमच्यावरचा राग अजून गेलेला दिसत नाही. नाही, तू मला पहिले सांग की तू का मारलंस. हे बघ, एवढ्या मोठ्या माणसाला तू मारलंस हे बरोबर आहे का? तो चांगला माणूस आहे म्हणून गप्प बसला. नाही आहे, तो चांगला नाही. तो माणूस घाणेरडा आहे, घाणेरडा. तो तुझ्याकडे बघून जिबळ्या चाटत होता, तुझ्याकडे वाईट नजरेने बघत होता. पोरी, तू अगदी बरोबर केलंस. मी तुला उगीच आगाऊ समजत होते ग, खोडीत काढत होते. पण आता मीच तुला सांगते, अशा दुष्ट माणसांना जर धडा शिकवायचा असेल आणि तुला त्यासाठी जर का आगाऊपणा करावा लागला तर खुशाल कर. मी तुझी आई तुझ्या पाठीशी आहे. काय ग भवाने, ही शाळेची वेळ. चल ये आत. बसतेस कुठं? उठ. चल, भारतातील महान कर्तृत्ववान स्त्रियांची नावे सांग. ए, थांबा रे. भवाने, तू सांग. झाशीची राणी लक्ष्मीबाई, अहिल्यादेवी होळकर, ताराराणी जिजाऊ, सावित्रीमाई फुले, रमाबाई आंबेडकर, इंदिरा गांधी, प्रतिभाताई पाटील. छान. मी तू यायच्या अगोदर शिकवलं तरी तुला कसं आलं? ए पोरी, इकडे ये. अगं इकडे ये, तुला चॉकलेट देतो. ये ये इकडे ये. हे घे चॉकलेट. कशी आहेस बाळ? शाळेतून आली? खूप दिवसानंतर दिसलीस. बरी आहेस ना? पण आता मीच तुला सांगते, अशा दुष्ट माणसांना जर धडा शिकवायचा असेल आणि तुला त्यासाठी जर का आगाऊपणा करावा लागला तर खुशाल कर. रणमरदानी दुर्गा काली, जय भवानी, जय भवानी, जय जय भवानी, जय भवानी. त्यामुळे सगळे मला भवानीच म्हणायचे. पुढे तेच नाव पडलं. मुळात माझं नाव पृथ्वी. हो. चल, आपण आता चहा पिऊ. काय आपल्या कॉलेजची शिस्त? मुलांच्या सिगरेट ओढतात. बसा शांतपणे. कोण तो? त्याला रस्टिकेट करून टाकू आपण. कोण तो? अजय सरकार. अजय सरकार? अहो सर, अशा छोट्या मोठ्या गोष्टींकडे लक्ष देऊ नये. आपलं कॉलेज त्यांच्या जीवावरच चालतंय. हे बघा, आपलंच काय, भारतातील सगळे कॉलेज अशा पद्धतीनेच चालतात. ठीक आहे, मी दुसऱ्या कॉलेजवर जाईन. अहो सर, प्रत्येक कॉलेजवर असा अजय असतोच. डोळे झाकून आपण आपलं काम करायचं. डोळे झाकून काम करण्यापेक्षा मी घरी बसेन. ठीक आहे, तुमची मर्जी. अगं शांत बसा ग. तो काय नाश्ता आणणार नाही. परवाच्या दिवशी मी कॉलेजच्या कॅन्टीन मध्ये आले ना, तेव्हा वेटरला विचारलं तुमच्या कॅन्टीन मध्ये गरम काय आहे? तर तो काय म्हणाला माहितीये? काय तवा गरम आणू का? अगं एक काम कर, आता तू थंड मागितलं तर बर्फ आणून देईल तो. फॅकल्टी बघितली ना तुम्ही? ग्रेट ग्रेट. अगं आज तिने काळी साडी नेसली. आई शपथ. ब्लॅक
पण आज मॅथ्सच्या क्लासला मज्जा आली ना? हो तुला ना? तेव्हा डबा खात होती ना. हाय. ही आपल्या कॉलेजची नवीन स्टुडंट भवानी. हाय भवानी. बस. अगं मी शीला की जवानी. हाय मी प्रियंका चोप्रा नाही, नुसतीच प्रियंका. हाय मी सोन्यासारखी सोनम. आणि मी शिवानी, सगळ्यांची राणी. भवानी. हाय भवानी. हाय हाय हे गाईस, हा माझा बालपणीचा मित्र निखिल देशपांडे, पण मी त्याला निक्याच म्हणते. अगं सांभाळून. काय करतेस? हे त्या निक्याला द्यायचंय. निक्याला. कोण निक्या? तो निक्या देशपांडे. बर. काय? श्री गणेशाय नमः, सरस्वती नमः, उमामहेश्वराय नमः, लक्ष्मीनारायण नमः, कुलदेवताय नमः, ग्रामदेवताय नमः, इष्टदेवताय नमः, आराध्य देवताय नमः, वास्थान देवताय नमः, वास्तुदेवताय नमः. श्री गजानन जय गजानन. ओम नमो भगवते वासुदेवाय. ये निक्या ये. आलो. श्री गजानन जय गजानन. काय रे चिडत होतास? आता चिडू की? श्री भवानी माताय नमः, श्री महालक्ष्मी नमः. ए निक्या चिडव. माझं नाव निक्या नाहीये, माझं नाव निखिल आहे. सरळ नाव घे. मी निक्याच म्हणणार. निक्या. गजानन जय गजानन. श्री गजानन श्री रामेश्वराय नमः, श्री योगेश्वरी माते नमः. तुम्ही मांस मच्छी खाणारे घाणेरडे लोक, जळक्या बोंबल्याचा वास येतो तुमच्या घरात. घाणेरडे लोक तुम्ही सगळे. महापुरुषासन नमः. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. काय झालं? अरे छे. पोरीला सावळा सिंची. खेच. ए भवानी, कशी आहेस तू? मी ठीक. आणि तू? मी पण एकदम मस्त. तू इथे काय करतोयस? अगं काय करतो म्हणजे, आपल्या गावापासून हेच कॉलेज जवळ आहे ना, मग इथेच ऍडमिशन घेतलं मी. ते पण बरोबर आहे, पण तू राहतोस कुठे? अगं मी माझ्या मित्रासोबत राहतो. बाय द वे, मी तुमच्या सगळ्यांची ओळख करून देतो. हा माझा मित्र, रूम पार्टनर संदीप. हाय सँडी. सँडी नवीन नाव. चल 4 वडापाव दे. पहिली किती उतरे बाकी आहे तुमची? रे माझलाच काय, या हॉटेल आमच्या सरकारांच्या जागेवर चालतंय. अरे बापरे. अगं थांब. का अडवलंस मला? कशाला नादी लागतेस त्यांच्या? तू कोण होते ते? कळेल तुला हळूहळू. तू अजून नवीन आहेस या कॉलेजमध्ये. आईला राख्या. कोण रे चिकनी? नवीन ऍडमिशन दिसतंय वाटतं. काय? तुम्ही ज्या गाडीवर बसलाय ती माझी गाडी आहे. अच्छा, तुझी आहे? हो. राख्या, जरा गाडीवर नाव बघ रे. सरकार हाय की नाव? TVS. आईला TVS. ए वडा खाणार काय? वडा खाणार? अजय खाणार? चल लवकर, सरकारने वाड्यावर बोलवले. चल ठीक आहे. सोनू. हाय. अभ्यासाला जा. नाही, मी नाही जाणार. सोनू, खेळायचं सोडून अभ्यासाला जा. मी नाही जाणार. सोनू. ताई तू आलीस? अभ्यास केलास? नाही केला? नाही. मग हे चॉकलेट कोणाला? मला. मी अभ्यास करेन. जा अभ्यास. आलीस? हो. कशाला चॉकलेटवर खर्च करतेस? एकतर तू आमच्याकडे शिक्षणासाठी राहायला आलीस, त्यात गरीब परिस्थितीत तुझी आई तुला शिकवते. हे बघ बेटा, शहरामध्ये राहायचं म्हणजे खर्च जास्त होतो. त्यात काय एवढं, होईल सगळं बरोबर. बरं चल, हात धुवून जेवायला बस. अहो तिला सांगा भाडं वेळेवर द्यायला, आणि मेसचे पण. महागाई किती वाढली आहे. उगाच दंगा करू नको.
भाड्याचे पैसे तिने तुला ऍडव्हान्स मध्ये दिलेत ना, आणि मेसचे पैसे आज ना उद्या ती तुला देऊन टाकेल. हे बघ पार्वती, खेड्यातून शहरामध्ये आल्यानंतर शिक्षणाचा खर्च किती होतो ते तुला माहीतच आहे. कोण हे घे. 10 रुपये? आम्ही काय भिकारी वाटलं काय? इन्स्पेक्टर साहेब, आम्ही कमीत कमी 100 रुपये घेतो, असा सूर्याजी सरकारांचा हुकूम आहे. हे घे. कोण होते ते? सूर्याजी सरकारची माणसं. कोण हा सूर्याजी सरकार? इथला दादा, स्वतःला तो राजा समजतो. अन्यायाचा कहर केलाय त्याने. काय? आमचं पोलीस खातं सुद्धा त्याचे तळवे साठतात. त्याच्या विरुद्ध कोणीतरी आवाज उठवला पाहिजे. मग बघ त्याला कसं कायद्याच्या जाळ्यात ओढतो ते. हे तुला माहितीये, आता जे लेक्चर झालं ना ते मला काहीच समजलं नाही. सगळं माझ्या डोक्यावरच गेलं. तर परीक्षेत काय? तुला माहिती नाही काय मी गेल्या वेळेला कसा पास झालो ते? कॉपी करून. काय रे, कॉलेजमध्ये हिरो बनून फिरतोस? काय गे अप्सरा, कॉलेजमध्ये हे धंदे करतेस? आम्ही काय मेलोय का? हे बघ, उद्यापासून फक्त आपल्या बरोबर खांद्यावर हात टाकून फिरायचं, कळतंय का? आणि कॉलेज मधल्या मुली अशा फिरलेल्या मला अजिबात आवडत नाहीत, कळतंय का? चला रे. काय ग, काय झालं? चला प्रिन्सिपल कडे जाऊ. प्रिन्सिपल कडे कशाला? का? प्रिन्सिपल कडे गेलो तर ते काही ऍक्शन घेणार नाहीयेत. उलट हिनेच डोळा मारला म्हणून सगळ्या कॉलेजमध्ये हिचीच बदनामी होईल, माहितीये? आणि आपण असा विचार करून गप्पा बसतो ना, नाहीतर काय? शट अप. तुला माहिती ना त्याचा बाप कोण आहे ते? कशाला उगाच राजकारणात पडायचंय? चला जाऊ दे, कशाला त्यांच्या नादी लागायचं. चला. हॅलो हॅलो भवानी. हॅलो हॅलो. हा आई, भवानी बोलते मी. मी आई बोलते का? तू कशी आहेस? तू कशी आहेस ते सांग. मी मजेत आहे. मी पण बरी आहे. पोरी, जेवण वेळेवर मिळतं ना ग? हो गाई, तू माझी काळजी करू नकोस. स्वतःला जप हा पोरी. मी ठीक आहे आई, तू स्वतःची काळजी घे. आणि हो, तू दिलेले पैसे देखील आहेत माझ्याकडे, आणि तांदूळ सुद्धा. बरं बरं, आता कॉलेजला जा. उशीर होईल. ठीक आहे, बाय. तू माझा मेसेज वाचलंस काय फेसबुक वरचा? फेसबुकवर काय टाकत जाऊ नको, व्हॉट्सअपवर मेसेज टाक. फेसबुक काय आणि व्हॉट्सअप भवानी. काय वाचण्याची मतलब ना. हाय. अगं तुझ्या चेहऱ्यावर असे 12 का वाजलेत भवानी? काय प्रॉब्लेम आहे मला सांग ना. मला आईचा फोन आला होता. मला तिची खूप आठवण येते. हो काय? खरं सांगू, मला सुद्धा गावची खूप खूप आठवण येते. असं वाटतं आपल्या गावी जाऊन आईच्या हातचं वरण भात खावं. हे तुला गावी जाऊन बोंबलाची चटणी खावीशी नाही वाटत? मी काय नाटकं करू नको, आधीच माझं मूड बरोबर नाही. अगं मग मूड आण ना. कॉलेजला किती मज्जा येते ना.
भवानी हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलंय. अरे निघतच नाही. 1 मिनिट हा. एक एकावर आणतो एक चॉकलेट. ए चल चल, मी असलं काही खात नाही. मी फक्त पार्लेजी खाते. भवानी थांब. हे बघ भवानी, हे खूप वाईट लोक आहेत. यांच्या नादाला लागायला नको. चल आपण जाऊया. भवानी माझं ऐक. भवानी भवानी चल आपण जाऊया. हे खूप वाईट लोक आहेत. अगं माझं ऐक. जाऊ नको. ऐक माझं ऐक. भवानी भवानी काहीतरी करायला पाहिजे. ए उचला रे हिला. परत तोंड दाखवायच्या लायकीची नाही राहिली पाहिजे. मला उचलणार तुम्ही? काय ग मस्ती आले का? तुम्ही चांगल्या घरच्या मुली आणि शिक्षणात ही उत्कृष्ट गुण आहे. मग हे फालतू धंदे कशासाठी? सर शब्द जरा जपून वापरा. सॉरी आय मीन मग ही छेडछाड विरोधी संघटना कशासाठी? सर कॉलेजमधील सूर्याजी सरकारची पोरं बाहेरील गुंड आणून कॉलेजमध्ये दहशत पसरवतात हे चालतं तुम्हाला? भर दिवसा मुलींना उचलून त्यांच्यावर रेप करतात तेही चालतं तुम्हाला? मुलं वेगवेगळी संघटना काढतात त्याही चालतात तुम्हाला? आणि आम्ही मुलींनी छेडछाड विरुद्ध संघटना काढल्या, अन्याय विरुद्ध आवाज उठवला तर आम्हाला समज. पण मुलींनो तुम्ही असल्या भानगडीत कशाला पडता? सर नुसतं शिक्षणाच्या नावाखाली शिकत राहिलो तर हे पुरुष जागोजागी गिधडासारखे टोचत राहतील आम्हाला. सर ते काही नाही. हा अन्याय सहन केला जाणार नाही. मग भलेही आम्हाला कॉलेजमधून काढून टाकलं तरीही चालेल. तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे. एकदा नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मी माझं पॅनल उभं केलं होतं. मग ती निवडणूक तुम्ही जिंकलात का? नाही. सूर्याजी सरकारने आणि त्यांच्या गुंडांनी पैशाच्या जोरावर आणि ताकदीच्या जोरावर त्यांनी आमचं पॅनल तोडून टाकलं. खरं तर त्याचा मला खूप त्रास झाला.
पण मी काही शांत राहिले नाही. मी लढतच राहिले होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आणि प्रत्येक व्यक्तीला मी जागृत करत राहिले. पण आम्हाला कशासाठी बोलवलं? तुम्हाला आता नगरपालिकेच्या निवडणुका येत आहे आणि त्यासाठी मला तुमच्या मदतीची गरज आहे. तशी मी एकटीच आहे, मला कुणीही नाही आणि त्यासाठी मला तुमच्या संघटनेची गरज आहे. पण कॉलेज मधला अन्याय दूर व्हावा म्हणून आम्ही सगळे एकत्र आलोय. आमची संघटना फक्त कॉलेज पुरतीच मर्यादित आहे. पण तुमची संघटना कॉलेज पुरतीच मर्यादित? तुमचं देशासाठी काही कर्तव्य नाही? सांगा ना मला, देशासाठी तुमचं काहीच देणं लागत नाही? पण काय, मुळात जिथून अन्याय होतो तिथेच घाव घालणं फार गरजेचं आहे. आणि जर तुम्ही मला साथ दिली तर आपण सूर्याजी सरकारची सत्ता नष्ट करून आपण स्वतंत्र पॅनल उभं करू. अहो पण आम्हाला राजकारणाचा अनुभव नाही. पण ते कसं शक्य आहे? नाही, आम्हाला नाही जमणार ते. माझ्या मुलीला त्याच्या गुंडांनी तुमच्याच कॉलेजमधून उचललं आणि हाल करून मारलं. मॅडम सांभाळा स्वतःला. माझा यात काहीच स्वार्थ नाही. मी समाजासाठी लढते. सांगा ना मुलांनो, द्याल मला तुमची साथ? आपण यांना साथ द्यायची, फक्त कॉलेजसाठीच नाही तर देशासाठीही आपली काही कर्तव्य आहेत. यासाठीच आपण यांना सपोर्ट करायचा. फक्त हो म्हणून चालणार नाही. मग काय, तुम्ही करणार ना मला सपोर्ट? विद्या काळ्यांचा, विद्या काळ्यांचा. भवानी, हे बघ भवानी, तू इथल्या राजकारणात लक्ष घालू नकोस. एवढ्या मोठ्या कॉलेजमध्ये छोट्या मोठ्या मारामाऱ्या होणारच. ती विद्याकाळी बाई आहे ना, जाम वेडी आहे. तिच्या मागं पुढं कुणी नाही. तुला अजून भरपूर आयुष्य जगायचं आहे. आयुष्य कर, मजा कर, पण त्या विद्याकाळीला सपोर्ट करू नकोस. कालपासून आम्ही फक्त सपोर्ट करायचं ठरवलंय, पण आजपासून आम्ही पूर्ण वेळ त्यांच्या सोबतच राहणार आहोत. तुला जे काही करायचे ते कर. मी समजावतो ना. हे बघ, इथं मी फक्त समजावायला आलो, मला राडा करायचा नाही. समजावून झालं असेल तर निघ. हा डोमदादा प्रत्येकाला एक चान्स देतो. हा तुझा पहिला चान्स. माइंड इट. काय नाव काय त्या पोरीचं? भवानी. चिरंजीव, तुम्हाला विचारलंय आम्ही? विचारलंय तुम्हाला आम्ही? विचारल्याशिवाय मधी तोंड खुपसायचं नाही. आमच्या वंशाची एकुलते एक देव आहे तुम्ही. कॉलेजमध्ये जाऊन काय दिवे लावताय कळतंय आम्हाला. काय नाव काय म्हणले त्या पोरीचं? भवानी भोसले. भोसले. आमच्या आडनावाशी मिळतं जुळतंय नाव म्हणायचं की. सरकार, तुम्ही नुसता हुकूम द्या, आत्ता घेऊन येतो त्या पोरीला. तुम्ही काळजी घ्या. ससा उठा न वागर तोटा एकच गाठ पडायची. सरकार, या वामण्याचा कुटील स्वभाव परिचित आहेच ना तुम्हासनी. तिच्या पाठीशी कोणाची ताकद आहे? इलेक्शनला कोण उभी आहे?
इलेक्शनला कोण उभी आहे? विद्या काळे. विद्या काळे. विद्या काळे. विद्या काळे. माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो, आपल्या शहरात अन्याय, भ्रष्टाचार, लूट, दादागिरी संपवण्यासाठी व लोकशाही पद्धतीने राज्य कारभार चालवण्यासाठी विद्या काळेंच्या पॅनलला आपण निवडून द्यायचं. सर्वांनी त्यांना प्रचंड बहुमताने निवडून द्या. विद्या काळे आगे बढ़ो. विद्या काळे आगे बढ़ो. विद्या काळे आगे बढ़ो. विद्या काळेंचा. विद्या काळ्यांचा. मॅडम तुम्हाला सांगतो यंदाच्या निवडणुकीमध्ये म्हणजे नगरपालिकेच्या निवडणुकीत तुम्ही जिंकणार आणि नगराध्यक्ष होणार म्हणजे होणार. खरं सांगू भवानीने मस्त भाषण केलं, सगळ्यांना आवडलं. भवानी काय डॅशिंग वाटत होती माहितीये, हुशार आहे. एकदम छान. म्हणजे कसं असतं ना, सरकारी काम आणि 10 वर्ष काम असं काही होणार नाहीये यावेळेस. हो ना. बरं बरोबर. आज आपण खूप दमलोय. प्रचार सुद्धा खूप केलाय आज आपण. चला आता निघूया आपण घरी. हो पण तुम्ही जाणार कुठे? भवानीच्या रूमवर. नाही तसा काही प्रॉब्लेम असेल तर माझ्या घरी चला. नको, आज आम्ही भवानीच्याच रूमवर थांबतो. हा ठीक आहे. पण हा दुसरी गोष्ट, काही घरी प्रॉब्लेम वगैरे, कोणाच्या घरी काही विरोध वगैरे? असं काय बोलताय? भवानी असताना कशाला कोणाचा काय विरोध होईल, आहे ना भवानी? नाही म्हणजे अहो भवानीने सगळ्यांच्या घरी मस्त पैकी पट्टी पटवली, त्यामुळे आम्हाला काही टेन्शन नाहीये. बरं ठीक आहे, जाऊ का मी? हा मॅडम आम्ही काय करतो, तुम्हाला ना घरापर्यंत सोडायला येतो आम्ही. चला ग. अरे रे थांबा, तुम्ही पण फार दमलेले आहात आणि आज आपण खूप काम केलंय ना. आणि तसंही माझं घर 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. उद्या भेटू आपण. काय भवानी, ठीक आहे ना? बरं सांभाळून जा, रात्रीची वेळ आहे. सगळ्यांना सांभाळून दे. ठीक आहे. नमस्कार मॅडम. आता परत ओळख सांगायला लावू नका. ओळख विसरला काय? सूर्याजी सरकारांचा निरोप आहे. ही निरोप द्यायची वेळ नाही. उद्या भेटू. उद्या कधी येत नसतो मॅडम. आणि सूर्याजी सरकारना विरोध करणाऱ्यांना उद्या कधी दिसत नसतो. तेव्हा आताच महाराष्ट्रातले सगळे पक्ष सरकारांच्या विचारानं चालतात आणि तुम्ही सरकारांना विरोध करताय. बरं दिसतंय का हे बरं दिसतंय का? हे बघा, तुमच्या असल्या पोकळ धमक्यांना घाबरणारी मी नाही. जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत लढतच राहणार आहे मी. ठीक आहे, मग जीव राहणारच नाही. मॅडमला मारणारे डोमदादा, अजय, सलीम आणि रॉकी आहेत. निक्या, तू मॅडमला सांभाळ. चला ग. काही पण घे रे, मी आहे ना.
तिला सोड. चल सोड तिला अरे सोडवा सोड तिला लवकर. ए इन्स्पेक्टर तुला माहित आहे ना मी कोणाचा मुलगा आहे ते 1000 वेळा वॉर्निंग देऊन पण तुम्ही ऐकत नाही. गुंडागर्दी मारामारी किती सहन करायच्या आम्ही. या मंत्र्या संत्र्यांच्या भ्रष्टाचारी राजकारणाने आमचे हात बांधले जातात. नाहीतर कायद्याने एका एकाला सुतासारखा सरळ केला असता. आला तुझ्या बापाचा फोन. हॅलो, हा कोण बोलतोय? सरकार तुम्ही? हा सांगतो साहेब बसनी. सरकारचा फोन होता म्हणून. साहेब सरकारचा फोन होता. हा कोणाचा पण फोन असू दे, याला आत टाक पहिले. या म्हणाव कायद्यानं सोडवायला, मग बघू. चल रे चल चले. बसा बसा. थँक्यू. हे बघ पोरी, तू जे करतेस ना ते योग्यच आहे. पण ज्याला तू भर रस्त्यात अडून मारलंस ना त्याच्या बापाच्या जीवावर हे शहर चालतं. शहरच काय, या महाराष्ट्राचं राजकारण चालतं. तेव्हा तुला सावध राहायला पाहिजे. नमस्कार साहेब. कोण तुम्ही? आत विचारून येता येत नाही काय? अच्छा अच्छा, म्हणजे विचारून यायचं असतं का? चुकलं साहेब. येऊ का साहेब? या या. आले सूर्याजीचे चमचे. हे आमचे वकील. हा अजय भोसलेचा जामीन. त्याला कायद्याने सोडवायला आलोय. दादा भवानी. हवलदार. हॅलो साहेब. नमस्कार साहेब. ही घ्या कागदपत्र आणि सोडा त्याला. चला. हे कुठेतरी थांबायला हवं. हे बघ भवानी, हे सगळं थांबू शकल्या असत्या फक्त विद्या काळे. ते कसं काय? जर त्यांचंच पॅनल निवडून आलं असतं तर. कशाचं मटण आहे? कशाचं मटण आहे? कोंबडीचं. विचारलंय तुला? विचारलं होतं तुला? विचारल्याशिवाय कोणी बी बोलायचं नाही. कशाचं मटण आहे? कशाचं मटण आहे? कशाचं मटण आहे? कोंबडीचे. आपापल्या बायकांना समजावा. नाही तर उद्या तुमचं खिमा दिसेल इथं. त्या काळीचं पॅनल बरखास्त व्हायलाच पाहिजे. त्या काळीचं पॅनल बरखास्त व्हायलाच पाहिजे. अरे रात्रीच्या मीटिंगचं काय झालं? काय होणार, विद्या काळेंचं पॅनल बरखास्त झालं. चला या गोष्टीवर एक एक सिगरेट हो जाय. यस हो जाय. आता कलर करा. कशाला काळजी करताय नगराध्यक्ष? आम्ही असल्यावर कसली काळजी? सोडा हो. इलेक्शन एकाच बाजूने होतील आणि नगराध्यक्ष तुम्हीच व्हाल. नाही हो सरकार, पण त्या भवानीमुळे काळजी वाटते. सरकारच्या जबानीवर विश्वास आहे ना तुमचा? अहो महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आमचं सरकार निवडते. हे तर साधं नगराध्यक्ष आहे. बरं येऊ आता. या तुम्ही या.
या वामन्या काय करायचं? काय करायचं म्हणजे तिला आपल्या पार्टीत घ्यायचं. डोकं फिरलंय का तुझं? सरकार प्लॅन तरी आहे का? तिला आपल्या पार्टीत घ्यायचं, निवडणुकीचा सगळा खर्च आपण करायचा. तिची आपली काही जाती दुश्मनी नाही. तिला निवडून आणायचं, नगराध्यक्ष बनवायचं. मग तिच्या डोक्यावर तुमचा हात असणार. पाहिजे तसं राजकारण करून घ्या. अहो तुम्ही किंग मेकर असणार, किंग मेकर. वाघर पण शाबूत आणि ससा पण जुळीत. ते ऐकल ऐकणार की? ती ऐकणार नाही. अहो या वामण्याची कमाल बघा. अशी काही चतुराई करून दाखवतो की सावज आपोआप जाळ्यातच आलं पाहिजे. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. दादा तुम्ही इकडे. भवानी येते का इथं? होय भवानी येते की. तिला सांग मी आत बसलोय. होय सांगतो मी. वामन दादा आलेत आज तुमच्याशी मीटिंग करायला. बोल. भवानी खून मारामाऱ्या आपल्या 2 पार्ट्या कशाला? विष्णूचे नवे अवतार भगवान बुद्धांनी सांगितले, दंगे मारामाऱ्या करू नका आणि काहीही साध्य होणार नाही. त्यापेक्षा आपण असं करूया ना, तुमचीच पार्टी निवडून आणूया. आमचं संपूर्ण सहकार्य राहील. शिवाय तुझी परिस्थिती सरकारनं माहितीये, म्हणूनच तर त्यांनी मदत पाठवली. बरं मग नगराध्यक्ष सुद्धा तुलाच करायचं ठरवलंय. मला काय करावं लागेल? आमच्या पार्टीतून इलेक्शन लढवायचं. आमचे आशीर्वाद घेऊन आम्ही सांगेल त्या पद्धतीने कारभार करायचा. नाहीतर तुला सरकारचा दरारा माहितीच आहे. त्यात तू पडलीच मुलगी. ना तुमच्या संघटनेला कुठल्याही मोठ्या पक्षाचा पाठिंबा. असं समजू नकोस सरकार तुला घाबरले म्हणून. सरकारची शिरी एकदा का हल्ली ना की तुझं ओम समर्पयामे. तुझे किती तुकडे होतील आणि कुठे कुठे पडतील हे तुला सुद्धा कळणार नाही. ही धमकी आहे का? तसं समजावं तर. ही भवानी कोणाची गुलाम म्हणून राहणार नाही. सांग तुझ्या सरकारला आमच्या पार्टीत ये म्हणावं, नगराध्यक्ष बनवू. सांग तुझ्या सरकारला ही लोकशाही आहे, लोकशाही. लोकांच्या मतानेच निवडणूक होणार. ज्यांनी देव ही संकल्पनाच नाकारली, ज्यांनी सुखाचा समानतेचा मार्ग दाखवला, त्यालाच याने विष्णूचा अवतार बनवला. चला ग, एक एक कटिंग चाय हो जाए. चला. उसानीकडं
पिसेस तुकडे तुकडे करा, त्यांचे तुकडे करा, खांडोळ्या खांडोळ्या करा, तुकडे झाले पाहिजे त्यांचे, कळलं का नाही? काका मी येते. हे बघ भवानी, तू एकटं जाणं अजिबात बरोबर नाही. काही धोका होऊ शकतो. नाही मी जाईन. अहो चहा घ्या ना. ए तू पण घे ग. अगं मला उशीर झालाय. भवानी गेल्यानंतर मला फोन कर हा, आणि व्यवस्थित पोच हा. चल येतो येतो हा बेटा. बाय. चल पार्वती. हा हा या या. हाय काका. हाय. आहे का? आहे ना आतमध्ये. आता आला का? बरं बरं आहे आतमध्ये. चला चला. मला उशीर झाला. चला बाय. चला चला. ओ हाय. आज सगळे इकडे? आम्ही काय सकाळी सकाळी जिम्मा फुगडी खेळायला नाही आलो इकडे. हे सांगा गं. तू चुप रे निखिल. भवानी लवकर आटप, आपल्याला निघायचंय. पण कुठे? ए जास्त प्रश्न विचारू नको. चल लवकर, वेळ होतोय. नाही ग, आईचा फोन आलेला, घरी जावं लागेल मला. ए चल चल, बंडल मारू नको. भवानी असं काय करतेस? वहिनी तुम्ही तरी सांगा ना हिला. अगं खरंच तिच्या आईचा फोन आला होता, तिला जावं लागेल. सगळ्या प्लॅनचा सत्यानाश झाला. कसला प्लॅन? आता कसला प्लॅन काय कसला प्लॅन? आता तूच नाही म्हटल्यावर काय सांगणार? अगं आज आपण पिकनिकला जायचं ठरवलं होतं, म्हणूनच तुला घ्यायला आलो होतो. नाही ग, खरंच मला जावं लागेल. हाय ना, तुम्ही एन्जॉय करा. आता तूच नाही म्हटल्यावर मी कसा एन्जॉय करणार? नाही म्हणजे आम्ही कसा एन्जॉय करणार ना? भवानी तू असली असती तर पिकनिकला किती मजा आली असती. तुम्हाला ना मी आमची गंमत सांगतो. एकदा ना शाळेमध्ये आम्ही लहान असताना ना लहानपणी आमची पिकनिक गेली होती. तेव्हा ना जत्रेत आम्ही गेलो तो पिकनिकला. खूप मोठी जत्रा भरली होती. मग काय झालं, वादळ सुरू झालं, वारं आलं, धुकं पसरलं, समोरचं काही दिसत नव्हतं. आणि मग अशा अवस्थेत माझा हात सुटला आणि अचानक मी हरवलो. पण मी बितरलो नाही, मी घाबरलो नाही. मग अचानक माझ्या समोर आला, वा पकडला त्याच्या शेपटाला, घर 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 फिरवलं, दिला फेकून. मग अचानक मला दिसला हत्ती, पकडला त्याच्या शेपटाला, घर 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 फिरवलं, दिलं फेकून. आहे ना? अरे अरे मग काय झालं? मग काय, त्या जत्रेतल्या खेळणीवाल्यानं मला खूप चोपला. हे तरी पण आम्ही जातो पिकनिकला भवानी. भवानी पण माझ्या घरून ना मुरंबाणी चटणी आणायला विसरू नको. हा नक्की आणेन. मग बाय बाय. हॅलो, टेक केअर, बाय बाय. हे चला चला बघताय का? चल चल वहिनी, मी पण निघते, खूप उशीर झालाय. चल ओके बाय बाय. बस अरे का बस आतमध्ये चाल. आवाज बंद कर. चल आतमध्ये चाल का. अरे का बस. कोण भवानी भवानी सोडा मला. काय रे आज असा शांत का भवानी नाही म्हणून? काय रे निक्या, आम्ही तुझ्या मैत्रीण नाही का? आहे ना. बरं बरं ठीक आहे, सॉरी सॉरी चुकलो. भावनी नाही आली म्हणून नाराज झालो होतो. आता काय करणार? बरं ठीक आहे, मी तुम्हाला एक जोक सांगतो. माझा मित्र आहे ना, त्याचं स्वतःचं असं मत आहे की जेव्हापासून त्याची बायको प्रायव्हेट मोबाईल कंपनीमध्ये कामाला लागली ना, तेव्हापासून त्याला मुलबाळ होत नाही. म्हणजे काय गंमत होते, त्याची बायको आहे ना, उठता बसता चालता बोलता फक्त मोबाईलच्याच भाषेत बोलते. म्हणजे त्याच्या जवळ येते आणि पटकन मागत जाते, येते जाते, येते जाते. एकदा वैतागला, म्हणाला हे काय करतेस काय, येते जाते. त्यावर त्याची बायको त्याला म्हणाली, अहो मी तुम्हाला मिस कॉल करते. फुकट मिळालेले उंदीर खायला चापाचं काय जातं, वावा म्हणून.
फुकट मिळालेले उंदीर खायला सापाचं काय जातं आणि बसल्या बसल्या वावा म्हणायला तुमच्या बापाचं काय जातं. सॉरी 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 चुकलो. हे आता तुम्ही नाव घ्या ना. उखाणे हे तू घे नाव. घेते घरात होतं कपाट, कपाटात होतं कवट. घरात होतं कपाट, कपाटात होतं कवट. सोनमचा बॉयफ्रेंड बोलायला नुसताच खवट. मस्त नाव घेतलं. आता तू घ्या. काली काली जुल्फों से करती हूँ अंधेरा. काली काली जुल्फों से करती हूँ अंधेरा. हो जाओ टकले और कर दो सवेरा. आई ग. मॅडम, मला तुमची साक्ष हवी आहे. तुम्ही माझी साक्ष घ्यायला आलात? तुम्हाला माहितीये माझ्या पोरीचा खून कोणी केलाय, पण तरी सुद्धा तुम्ही त्याला कधीच पकडणार नाही. आणि पकडलंच तर पुराव्याअभावी तुम्ही त्याला मोकाट सोडणार. काय काय केलं होतं माझ्या पोरीनं? एकुलती एक माझी पोर, माझ्या पोरीला तळहाताच्या फोडासारखं जपलं होतं, अगदी कष्टाने शिकवलं होतं. एकुलती एक पोर माझी. म्हटलं होतं नोकरी करून म्हातारपणी मला सांभाळेल, पण नशिबाला तेही पाहवलं नाही.
सगळं सगळं संपलं, सगळं संपलं. आता आता कोण आहे या जगात माझं? मला माहित नाही का झालं, कशासाठी झालं. पण हिची शिक्षा मला भोगावी लागते. देवा, अरे देवा, हिच्या जागी मला मारलं असतं तर बरं झालं असतं. चल बेटा, निघतो मी. अहो, तुमच्याशी काहीतरी बोलायचंय. बसा. अगं नंतर बोललो असतो ना. बसा. बरं बोल बाई. अहो, भवानीचा शूरपणा मलाही आवडत होता, पण आता तो उग्र रूप धारण करायला लागलाय. आपलाही संसार आहे, लहान मुलगी आहे. आपलं काही वाटोळं व्हायच्या आधी तिला रूम सोडायला सांगा. पार्वती, अहो, तुम्हाला जी काही मदत करायची असेल ना, ती लांबून करा. पण पार्वती, ते म्हणतायत ते बरोबर आहे. आणि आता माझ्या सोबत माझी आई सुद्धा आहे, त्यामुळे आता मला नवीन घर बघायलाच पाहिजे. पण भवानी काका, तुम्ही माझ्यासाठी खूप काही केलत, त्याचे उपकार मी कधीच फेडू शकणार नाही. चल आई. ताई 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 ताई, तू आम्हाला सोडून चाललीस. तुझी आठवण आली ना की येईन तुला भेटायला. पण माझं चॉकलेट. चॉकलेट? हे घे तुझं चॉकलेट. आई नमस्कार. नमस्कार. कशा आहात आई? मी बरी आहे. मॅडमची तब्येत कशी आहे? माझी तब्येत ठीक आहे. पोरींनो, धीर सोडू नका. माझ्या बरोबर आता भवानी आणि भवानीची आई आहेच. त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. बसा तुम्ही. फक्त माझी सुट्टी घेतलीस ना? हाय हाय हाय. अरे हाय हाय सोनम. हे सांग ना, तू काय बोलतच नाही बाबा. हे बघ, हे बघ, ते बघ तिथे. कुठे निघालीस? बघ बघ बाहेर. कसे मारतात त्यांना बिचाऱ्यांना. बघ ते कसे हप्ते गोळा करतात. बघ ते. आपल्याला अशा प्रकारचा अटॅक करायचा नाहीये. घाबरलीस तू? त्या शिलाच्या मरणाने घाबरलीस तू? नाही ग. ये इथे, तू ये. बस. आपल्याला ही लढाई वेगळ्या पद्धतीने लढायची आहे. सूर्याजी संपला तरी ही दादागिरी नाही संपणार आहे. उद्या अजय दादा होईल. हे संपवायचं असेल ना तर मुळात ही सिस्टम तोडायला हवी. उत्तराला उत्तर देण्यापेक्षा विचार करून लढा देऊ. अगं पोरीनो, काय चाललंय तुमचं हे? कोण गुंड आहे तिथली आणि कसली लढाई लढताय तुम्ही? मला कोणी सांगेल का? अगं आई, मी तुला सगळं नंतर सांगते. तू विश्रांती घे, थकली आहेस. बरोबर आहे. सरकार, कंपनीचे मालक आलेत. नमस्कार. बोला. सरकार, आमच्या कंपनीला 20 हेक्टर जमीन हवी. पुढे शेतकरी तयार झालेत. आम्ही त्यांना काही पैसे वाटलेत. मग पुढे या जमिनीमध्ये आमच्या कंपनीचा प्लांट उभा केला तर मग आम्हाला 50 करोड रुपयांचा फायदा होतोय. पण 10 कोटी रुपये वाटावे लागतात. बरं, मग पुढे. शेतकरी संघटनेचा अध्यक्ष ऐकायलाच तयार नाही. उलट शेतकऱ्यांना तो आमच्या व आमच्या कंपनीच्या विरोधात भडकवतोय. मग पुढे. मी तुम्हाला 1 करोड रुपये द्यायला तयार आहे.
अरे शाबास. लाव पाठ लाव हान. हा घे घे घे. 1 करोड बस. म्हणजे तुम्ही तुपासी आणि आम्ही उपासी. अजिबात जमणार नाही. सरकार याच्यापेक्षा जास्त नाही देऊ शकत हो. 2 करोड. एवढं होणार नाही. 3 करोड. सरकार सौदा पक्का. 3 करोड. तुमचं काम झालंच म्हणून समजा. सरकार तुमच्या हाताची चव लागली आहे बघा. सरकारनं वैरण टाकल्याशिवाय जनावर वैरणच खात नाहीत बघा. शिवाय सरकारची बॉडी पण बनते. सरकार पण सरकार काही जरी झालं तर आंदोलन मात्र मी मागे घेणार नाही आणि शेतकऱ्याच्या पाठीवर पाय तर मी अजिबात देणार नाही. सरकार असं करू नका. मला बारकं पोरायचं. मला हाऊस नाही तुला जिभे मारायची. मी जरी जमीन शेजला विकत असलो तरी तो महाराष्ट्रीयन माणूस आहे. शेतकऱ्यांना चांगले पैसे देणार आहे तो. कळलं का नाही? चला मी समजून सांगतो तुम्हाला. कशाला नादाला लागतं? सरकार आहे येड्या खोबडी. उगा नादाला लागू नका. मी आहे ना तुमच्या बरोबर. अजिबात काळजी करायची नाही. हे टकल्या नीट पाणी टाक. पण वामन दादा मी काय करू आता? अजिबात विचार करायचा नाही. अहो सरकार लई येड्या खोबडीच आहे. कळलं ना. कधी काय करेल सांगू शकत नाही. अहो स्वतःचा जीव वाचला तर किती संघटना विकत घ्याल तुम्ही. त्याची काळजी करायची नाही. सरकारला सांगून तुमची दक्षिणा घरपोच करतो. निघा. आणि हो घरी जाऊन सरकारनं सांगितलेल्यावर निवांत विचार करायचा. निघा. डोम्या कुठं आहे? त्या भवानीनं त्याच्यावर त्या पुरीच्या खुनापायी केस केली आहे. डोमदादावर पकड वॉरंट आहे. मी त्याला फार्म हाऊसवर लपवून ठेवलाय. भवानी कुठं राहती? विद्या काळेच्या बंगल्यावर. ससा वाघरत घुसलाय. वाघरत कातरायच्या पारत करा. काय आजा कुठं आहे? बोलो. आजा कुठं आहे? छोटे सरकार. हो छोटे सरकार. छोटे सरकार आलेच बघा. समजावून सांगा यांना.
याची काही गरज नव्हती. मला माहित होतं मॅडम तुम्हाला हे आवडणार नाही, पण एवढी मोठी संघटना चालवायची म्हटल्यावर खर्च आलाच. त्याचबरोबर तोंडावर इलेक्शन आलंय, त्यामुळं खर्च येणारच. एवढा पैसा आणणार कुठून? ही आमच्याकडून फुल ना फुलाची पाकळी, ही तुम्ही स्वीकारा मॅडम. ठीक आहे. चला येतो मॅडम. नमस्कार. मस्त मस्त. याला काय अर्थ आहे काय? काय झालं? अगं बघ ना भवानी, किती शोधलं याला, कुठं काय पत्ताच लागत नाही. दोन कावळा कुठे पळून गेला काही कळतच नाही. नाही, तो पळून नाही गेलाय, त्याला इथेच कुठेतरी लपून ठेवलंय. मग आपण शोधूया, सगळ्यांनी मिळून शोधूया त्याला. काय आलं? सरकार, हे राष्ट्रप्रेमी पक्षाचे अध्यक्ष नमस्कार यांनी बाप काँग्रेस सोडून स्वतःचा नवीन पक्ष स्थापन केलाय. यांना तुमची मदत हवी आहे. आणि हे तनसेवाले हे सिंहसेनेतून बाहेर पडले आणि यांनी स्वतःचाच पक्ष स्थापन केला. यांना पण मदत हवी आहे. काय होईल? मी काय म्हणते, आता आपल्यामुळे या शहरातली लोक खूप धाडसी झालेत. हो हो, धाडसी झाले. मी पण. मग आपण ही नगरपालिकेची निवडणूक कशासाठी लढवायची? का ग, घाबरलीस की काय? नाही म्हणजे आपण निवडणुकीला मदत करायची. आपण सांगू तो उमेदवार नगराध्यक्ष बनवणार, तर मग काय तर मग असं कसं बोलतेस तू? आपण काय त्यांच्या हातातलं रिमोट कंट्रोल बनून राहायचं काय? हा, कंट्रोल मध्ये बोल. मला तसं नाही म्हणायचं. जरा स्पष्ट बोललीस ना तर बरं होईल. मला असं म्हणायचंय की आपण ही निवडणूक कशासाठी लढवायची आहे, त्यापेक्षा विधानसभेची लढवू संपूर्ण महाराष्ट्रात. मग बघ, महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री भवानी भोसले. भवानी भोसले या. मॅडम नमस्कार. नमस्कार. मी रवी पाटील, महाराष्ट्र शेतकरी संघटनेचा अध्यक्ष. मॅडम, या सूर्याजीच्या दादागिरीमुळे शेतकऱ्यांची रोजीरोटी असलेल्या जमिनी एका प्रायव्हेट कंपनीला विकाव्या लागतात. आणि या सेटच्या नावाखाली सूर्याजीनं बऱ्याच महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या जमिनी त्याने आपल्या घशात घातल्या. त्यामुळे या सूर्याजी दादाचं आपल्याला नक्कीच काहीतरी करायला पाहिजे. निखिल, सेज बद्दल सविस्तर अभ्यास केलायस का? सेज म्हणजे स्पेशल इकॉनॉमिक झोन, असं त्याचा फुल फॉर्म आहे. अरे वेड्या, फुल फॉर्म नाही विचारलाय, ते तर सगळ्यांनाच माहितीये. डिटेल्स सांग, डिटेल्स. येस येस, आय टेल्स यू डिटेल्स. काय ना, शेतकऱ्यांच्या जागेवर बाहेरून येणाऱ्या कंपन्यांना भारतीय घटनेचा कोणताही कायदा लागू होत नाही. त्यामुळे बहुजनांचं फार मोठं नुकसान होणार आहे. हो बाप रे, आपल्या भारतात तर 97% लोक बहुजन राहतात ना, मग इतक्या सगळ्यांचं नुकसान. म्हणजे जर या कंपन्यांना भारतीय राज्य घटनेचा कायदा लागू करून त्या जर भारतात आणल्या तर शेतकऱ्यांना आणि बहुजनांना त्याचा फायदा होऊ शकेल. ओके मॅडम, मला या सूर्याजीच्या दादागिरीला विरोध करायचा आहे आणि त्यासाठी तुमच्या मदतीची गरज आहे. पण सूर्याजीची दादागिरी संपवण्यासाठी आमच्याकडे मनुष्यबळ कमी आहे. नाही 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 मॅडम, त्याची काय तुम्ही काळजी करू नका. अख्ख्या महाराष्ट्रातील सर्व संघटना तुमच्या पाठीशी उभ्या राहतील.
त्याचबरोबर या बहुजन संघटनाही तुमच्या पाठीशी राहतील याची मी ग्वाही तुम्हाला देतो. पण एक मात्र, शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे. ठीक आहे, आम्ही करू तुम्हाला मदत. मग काय, माझी सगळीच्या सगळी माणसं तुमच्या पाठीशी उभी राहतील. येऊ मॅडम? या. हो, म्हणजे निवडणूक आता विधानसभेची. महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री भवानी भोसले. अय्यो अय्यो रामा, आता लाजायचं नाही, घाबरायचं नाही, नाचायचं गायचं, धमाल करायची, पैसा फेको, तमाशा देखो जी, आज जी भर के नाचो, क्योंकि आ रही है तीखी तरारी चकली. खर्च है रे. जलवारे रे तौबा तौबा कदी दबली कदी हलवारे तुझी जवानी बड़ी जलवारे रे तौबा तौबा कदी दबली कदी हलवारे. जवानीचा हा पाहून झटका रे, हलवा पाहून मारू नको मटका रे. चीज हूँ ऐसी यारा जो खाएगा बेचारा, नमकीन हूँ मैं हूँ भारी, फिदा मुझ पे दुनिया सारी. आजा टेस्ट कर ले, दिल में रेस्ट कर ले, मैं हूँ आशिक की ख्वाहिश, तू जी भर के चख ले, मुझे कहते हैं चकली, मुझे कहते हैं चकली. आजा टेस्ट कर ले, दिल में रेस्ट कर ले, मैं हूँ आशिक की ख्वाहिश, तू जी भर के चख ले, मुझे कहते हैं चकली, मुझे कहते हैं चकली. गली गली चर्चा पड़ी, हाली हाली चालू रे खड़ी, ये नजर तुझ पे पड़ी, ये लपक जा लपक जा. मधाचा पोळा मी, लोण्याचा गोळा मी, सोनारा डोळा मी, वयानं 16 मी. मधाचा पोळा मी, लोण्याचा गोळा मी, सोनारा डोळा मी, वयानं 16 मी. आग की गर्म भट्टी, दूर से लगे खट्टी, कर तू मुझसे बट्टी, मार ले मुझको मिट्टी, सगळे दीवाने तू होशिल दीवाना, मुझे कहते हैं चकली, मुझे कहते हैं चकली. दिमाग की बत्ती जला ले, प्यारे जादू चला ले, ओठ से ओठ मिला ले, पैसे से मुझे घुमा ले, मला तुझपासून दूर कधी करू नको रे, मला म्हणतात चकली, मला म्हणतात चकली. जवानी बड़ी जलवारे रे तौबा तौबा कदी दबली कदी हलवारे. तुझी जवानी बड़ी जलवारे रे तौबा तौबा कदी दबली कदी हलवारे. सरकार, या भवानीचा काही ना काही बंदोबस्त करायलाच पाहिजे. सरकार सरकार. काय रे डोम्या, काय झालं सरकार सरकार करायला? आणि त्या बार बंद बाहेर कशाला आलास? सरकार पेपर मध्ये हेडलाईन आली काय ते? माझ्या सर्व बंधूंनो आणि भगिनींनो, आज आमदारकीच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील मोठमोठे पक्ष येऊन बसलेले आहेत. त्या शेतकरी संघटनेनं आंदोलन तीव्र केलंय काय? आणि त्या भवानीने त्याला पाठिंबा दिलाय. सरकार, माझ्या साथीदारांनो, तुम्ही त्यांना सांगा, आम्हाला तुमच्या पक्षातील भ्रष्टाचाराचं राजकारण नकोय, दादागिरीचं राजकारण नकोय, आम्हाला सुख आणि समाधान देणारं राजकारण हवंय. भवानी 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 भवानी,
आईला पोरीने श्वास घेणं मुश्किल करून टाकलंय. क्रांतीसूर्य महात्मा फुले म्हणाले होते, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगा उद्धारी. एक स्त्री शिकली की संपूर्ण जग सुधारते. सरकार स्त्रियांचं चारित्र्य हनन करणं फार सोपं असतं. म्हणून आम्हाला आता असं म्हणावं लागेल की जिच्या हाती राजकारणाची दोरी ती जगा उद्धारी. सोपं राहिलेलं नाही. शेतकरी संघटनेचा आणि बहुजन पक्षाचा पाठिंबा आहे तिला. तुमच्या अफाट प्रेमामुळे, तुमच्या अफाट सहकार्यामुळे आज मी नव्या पक्षाची घोषणा करत आहे. आणि आपल्या पक्षाचं नाव आहे महिलावादी महासभा पक्ष. झाली आहे आता लय अवघड झालं. कायचा अवघड की भवानी काय रणचंडी काय का दुर्गा माता आहे ती? भवानी भोसले आगे बढ़ो, भवानी भोसले आगे बढ़ो. तिची पण काहीतरी कमजोरी असेलच की. नाक दाबा तोंड आपोआप उघडल. तिच्या घरी कोण कोण असते? तिची आई आणि विद्या काय सरकार सिक्युरिटी लय कडक आहे. भवानी भोसलेंचा महिलावादी महासभा पक्षाचा एक टाइम आपला येईलच का नाही? काय पण करा, तिच्या आईला तिथून उचला. तिच्या आईला तिथून उचला आणि कसं बी करून आपल्यापर्यंत पोहोचवा. पुढचं काय ते मी बघून घेतो. बघा कशी सुतासारखी सरळ येते. भवानी 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 ह्यो विद्याकाळीचा बंगला आहे. इथनं आपल्याला त्या भवानीची आई ताराबाईला उचलायचं नाही. 12 कडक आहे. उतरल्यावर तलवार सगळी थापडायची. काय अटॅक म्हणायचं म्हणजे अटॅकच. महिलावादी महासभा पक्षाच्या ऑफिस मधून बोलतोय. मला पूर्ण विश्वास आहे विजय आपलाच होणार. आपणच जिंकणार. हॅलो डोम डोम दादा. भवानी कदाचित तू राजकारणात जिंकशील, पण आयुष्यातल्या राजकारणात तू हारली आहेस. तुझी आई जर तुला पाहिजे असेल तर वाड्यावर ये. हॅलो हॅलो निखिल तू इथेच थांब. फोनवर टच मध्ये राहा. वरच्यावर निकालाच्या बातम्या कळवत राहा. चला रे. आता ससा गावल्या जाळ्यामध्ये भवानी सारख्या पोरीला जलन देणाऱ्या कायदेशीर थोबाड बघायचंय मला.
पदर काढ बाजूला. थांब ना राधमा. माझ्या चेहऱ्यावरचा पदर काढू नकोस. माझ्या चेहऱ्यावरचा पदर काढलास तर तुझ्या पायाखालची जमीन सरकेल. अरे काढ. सरकार भवानी खांडोळ्या एकेकीच्या प्रत्येकीच्या रक्ताला वाळा पावन व्हायला पाहिजे. अजिबात सोडू नका कोणाला. ज्याने तुझ्या बापाचा खून केला. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मुक्षे यमामृतात्. ओम सर्वविघ्ननाशाय सर्वारिष्ट निवारणाय सर्वसौख्यप्रदाय बालानां बुद्धिप्रदाय. ओ सरकार ओम स्वाहा मनोवांछित फलप्रदाय रक्षा कुरु कुरु स्वाहा. ओम गुरुवे नमः. ओम श्री कृष्णाय नमः. ओम बलभद्राय नमः. ओम श्री रामाय नमः. ओम हनुमते नमः. ओम शिवाय नमः. ओम जगन्नाथाय नमः. ओम भृगवे नमः. ओम शनैश्वराय नमः. ओम उच्चनायकाय नमः. नाही वामन, इस्टेटीसाठी भावाला मारणं मला नाही जमायचं. नाही सरकार, तुम्हाला हे काम करावंच लागल. नाही नाही, मी त्याला पुन्हा एकदा समजावून सांगतो ना. मी त्याला समजावून सांगतो ना पुण्यांदा. मी समजावून सांगतो त्याला. हे दादा, हे दादा, मी हात जोडून सांगतो दादा तुला, मी तुला अजिबात मारणार नाही. हे सगळं फक्त माझ्या एकट्याच्या नावावर असून दे. वहिनी, तुला बी माहिती ना मी कंची बी गोष्ट अर्धी अर्धी घेत नाही म्हणून. हा सगळा बंगला, ही इस्टेट, हा खान खजिना, रानातला बंगला, हे सगळं माझं आहे. आणि विशेष करून सरकारी अधिकार माझा आहे. तो माझ्या एकट्याचाच राहायला पाहिजे. आपण सोबत येतो तुला दादा. एवढं माझ्या एकट्याच्या नावावर करून दे. मला एकट्याले म्हणून दे फक्त. हे वहिनी, बोल ना. अहो, जाऊ द्या. आपल्याला नको हे सगळं. कुठेतरी दूर डोंगरा पलीकडे जाऊ आणि सुखाने 4 घास खाऊ.
पोरीकडे तरी बघा तुम्ही. आपल्याला नको हे सगळं, जाऊ दे. हे तुम्ही बरोबर नाही केलं. अहो नागाला सोडून दिलाय तुम्ही. आज कमजोर आहे म्हणून तो गेला, पण त्याच्या पण अंगात तुमच्याच खानदानीचं रक्त आहे. कधी दंश करेल हे सांगू शकत नाहीये. अहो गीतेत सरकार श्रीकृष्णाने काय सांगितले? अहो श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून अर्जुनाने स्वतःच्या भावंडांचा वध केला आणि तुम्ही स्वतःच्या भावाला मारू शकत नाही, तेही सावत्र भावाला. अहो तुम्हाला तुमचं श्रेष्ठत्व सिद्ध करायचं असेल तर हे कर्म तुम्हाला करावंच लागेल. तुम्ही फक्त निमित्त मात्र आहात. मारणारा मारणारा वर बसलाय. उचला ती तलवार. दादा म्हणजे ती पोरगी, ती छोटी पोरगी, ती हो, हीच ती छोटी मुलगी. आता मोठी भवानी बनलीये तुझ्या छताडावर नाचायला. वहिनी, वहिनी, हे भवानी, अगं पुतणी आहेस तू माझी. काका आहे मी तुझा. या संपूर्ण यशोटीची वारस आहेस तू. या नराधमामुळे मला तसं वागायला लागलं. हाय या भामण्यामुळं. हाय वहिनी, अरे भवानी. सोडू नकोस या नराधमाला. मारून टाकायला, मारून टाक पोरी. उघड, 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 उघड.
सगळीकडे जल्लोष साजरा करा. मॅडमलाच भेटायला आलोय. ओके मॅडम, मॅडम या. मॅडम या. मॅडम आपला महिलावादी महासभा पक्ष अख्ख्या महाराष्ट्रातून बहुमताने निवडून आला. या या. तुम्हाला मारू शकत नाहीस. जगातला कोणी पण मारू शकत नाही मला. वाचलाच सूर्याची, वाचलाच गाड्या. तू मला मारू शकत नाही. हसू नको, हसू नको. तू मला मारू शकत जय भवानी, जय भवानी, पोरी, जे मला जमलं नाही ते तू करून दाखवलंस. तुला आता महाराष्ट्राची महिला मुख्यमंत्री होण्यास कोणीच अडवू शकत नाही. पहिली महिला मुख्यमंत्री भवानी भोसले. यशस्वी. जय भवानी, जय भवानी, जय भवानी, जय जिंकलीस पोरी, तू जिंकलीस. आज माझी पोरगी महाराष्ट्राची मुख्यमंत्री झाली. दिलेला शब्द तू खरा करून दाखवलास पोरी. तू फक्त नावाची भवानी नाहीयेस. तू फक्त नावाची भवानी नाहीयेस. तू खरी खुरी भवानी आहेस. जिंकलीस पोरी, तू जिंकलीस. एक्सक्यूज मी मॅडम, मला एका महत्वाच्या विषयावर बोलायचं आहे. माझ्याशी लग्न करशील? आय लव्ह. निखिल, पण ते शक्य नाहीये. का शक्य नाहीये? तुला तर माहितीच आहे माझ्या अटी. तुला भांडी घासावी लागतील, धुणं धुवावं लागेल, झाडू कटकं करावं लागेल. हे बघ, तुझ्यासाठी ना मी पाहिजे ते करेन. भांडी घासेन, धुणं धुईन, लादी पुसेन, सगळं मला मान्य आहे. आता बोल. आणि सगळ्यात महत्वाची अट? अजिबात काय बोलायचं नाही. मला तुझी शेवटची महत्वाची अट माहिती आहे. एक मिनिट. आता बोल. काय रे निखिल?
there, you guys, let's be friends. Join my group and make new trends. Enjoy your life in one fight group. Mix that dough in the soup. Just come here and join our troop. The world's best group. One fight group. One fight group. One fight group. हे भावा मराठीत बोल ना रे. आता एकच फाईट वातावरण टाईट. देसी मारून आम्ही आहे टाईट टाईट टाईट. कुणाचा बेकअप कुणाचा पॅचअप कुणाचा लफडा कुणाचा झगडा हा तर आहे आमचा राईट. यही तो है राईट. आता एकच फाईट. आता एकच फाईट. आता एकच फाईट. एकच फाईट. मराठी ना काठी मग काय नवची ना सुरा मग काय हे नालाठी ना काठी मग काय नवची ना सुरा मग काय ना चाकू ना चॉपर मग काय ना तलवार ना खंजर मग काय ना रायफल ना पायफल मग काय ना बंदूक ना संदूक मग काय ना बॉम्ब ना बॉम्बिया मग काय ना बुलेट ना घोडा 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 घोडा. एकच फाईट आवाज झाली टाईट. आता एकच फाईट आवाज झाली टाईट. वर्गात पढाई रस्त्यात लढाई खेळात चढाई चौकात बढाई. नाक्यावर होते मुलींची छेडाई. जीवनाची झाली भजाची कढाई.